नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरती 2024 तर्फा 723 जागांसाठी एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरणे सुरू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास ठेवण्यात आलाय। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आलेली आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीची मी तुम्हाला या अगोदरपासून सांगत आलो होतो की आर्मी ऑर्डनन्स कॉप्सची भरती निघणार आहे 723 जागांसाठी। तर फायनली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघाले, फॉर्म भरणे चालू झालेले आहे। 10वी पासवरच तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे तर सर्वात अगोदर आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये ग्राउंड ठेवण्यात आलेला आहे। तर या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, त्याचबरोबर वेबसाईट कोणती आहे या भरतीची, त्याचबरोबर जे या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। विद्यार्थी मित्रांनो एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्सची 723 जागांसाठी ही भरती चालू आहे। 22 डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली फॉर्म भरू शकतात। या भरतीमध्ये वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 25 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे। आणि आपण फीचा जर आपण या भरतीमध्ये विचार केला तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असो, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एसीबीसी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही आहे। ठीक आहे। तर जास्तीत जास्त आवर्जून फॉर्म भरा कारण की या भरतीमध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये फी नाही आहे। कोणती कॅटेगरी असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर 1000 900 रुपये फी असते, पण एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड ठेवण्यात आला आहे। तर भरपूर मुलं ग्राउंडमध्ये कटणार आहे। ज्यांचा अभ्यास सुद्धा असते तर ते मुलं ग्राउंडमध्ये कटून जाते आणि ज्यांचा ग्राउंड असते तर ते मुलं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे त्या विद्यार्थ्यांचे जास्त चान्सेस आहे। ठीक आहे। तर चांगली तयारी चालू ठेवा। तर यामध्ये मी तुम्हाला जागा दाखवून देतो। तर यामध्ये जे टोटल जागा आहे 723 जागा आणि यामध्ये काही पद आहे। तर पहिलं जे पद आहे यामध्ये मटेरियल असिस्टंटचे 19 जागा आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंटचे 27 जागा आहे यामध्ये। त्याचबरोबर तिसरं जे पद आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हरचं आहे तर यामध्ये 4 जागा आहे। त्यानंतर जे चौथे जे पद आहे टेली ऑपरेटर ग्रेड 2चं आहे 14 जागा आहे। आणि पाचवं जे पद आहे फायरमॅनचं आहे 247 जागा आहे, ज्या की सर्वात जास्त जागा आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो फायरमॅनचं आहे 247 जागा। त्यानंतर 6वं जे पद आहे कार्पेंटरचं आहे, त्याचबरोबर यामध्ये जे 7 जागा आहे। त्यानंतर 7वं जे पद आहे पेंटर डेकोरेटरचं आहे त्यामध्ये 5 जागा आहे। त्यानंतर एमटेकचं पद आहे यामध्ये 11 जागा आहे। त्याचबरोबर ट्रेड्समॅन मेटचं पद आहे तर 389 यामध्ये जागा आहे। तर यामध्ये 3 असे पद आहे त्यामध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। जे फायरमॅनचं पद आहे तर फायरमॅन पदामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्यानंतर एमटेकचं पद आहे, एमटेकमध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि ट्रेड्समॅन मेटचं पद आहे ज्यामध्ये 389 जागा, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे। तर ह्या 3 पदामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचं या भरतीमध्ये काय असणार आहे, एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं एओसी आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। ठीक आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, परमनंट जॉब आहे। ठीक आहे। तर या भरतीमध्ये तुमचं सर्वात अगोदर काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंडसाठी 2 इव्हेंट ठेवण्यात आला आहे। पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे 1500 मीटर रनिंग। 1500 मीटर रनिंग म्हणजे 1600 मीटर रनिंगला 100 मीटर कमी, तर 1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर दुसरं जे यामध्ये इव्हेंट आहे तर ते आहे या ठिकाणी 50 किलोचं जे वजन आहे तुम्हाला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे आणि 200 मीटरचं ते
अंतर असणार आहे आणि 100 सेकंदात तुम्हाला या ठिकाणी टाईम भेटणार आहे। तर एवढं यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांना यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1500 मीटर रनिंग आणि 1500 मीटर रनिंगसाठी सुद्धा महिला उमेदवारांना या ठिकाणी टाईम भेटणार आहे। तर तो या ठिकाणी पूर्ण टाईम भेटणार आहे। 1500 मीटर रनिंगसाठी 8 मिनिट 26 सेकंडपर्यंत एवढा महिला उमेदवारांसाठी टाईम भेटणार आहे। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी, तर 50 किलोचं वजन जे महिला उमेदवारांना खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 200 मीटर, आणि त्याच्यासाठी जो टाईम भेटणार आहे तर पूर्ण टाईम भेटणार आहे 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत। ठीक आहे, तर महिला उमेदवारांना खूप यामध्ये ढील देण्यात आली आहे। त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर एक सर्व्हिसमॅनसाठी जे ग्राउंड यामध्ये ठेवण्यात आलं आहे, एक सर्व्हिसमॅन जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी 1500 मीटर रनिंग आहे, 7 मिनिट 11 सेकंडचा टाईम भेटणार आहे। आणि दुसरं जे इव्हेंट आहे एक सर्व्हिसमॅनसाठी तर ते आहे 50 किलोचं वजन माजी सैनिकांना जे 200 मीटर घेऊन धावावं लागणार आहे। 50 किलोचे वजन जे आहे ते खांद्यावर घेऊन 200 मीटर धावावं लागणार आहे आणि टायमिंग तुम्हाला 2 मिनिटपर्यंत भेटणार आहे माजी सैनिकांसाठी। ठीक आहे, आणि तुम्ही माजी सैनिक जर 40 ते 45 वर्षाचे असेल तर तुमच्यासाठी जे ग्राउंड असणार आहे 1500 मीटर रनिंग असणार आहे, 7 मिनिट 48 सेकंडपर्यंत टाईम भेटणार आहे। 50 किलोचं वजन तुम्हाला या ठिकाणी 200 मीटर अंतर धावावं लागणार, 50 किलोचं वजन तुम्हाला खांद्यावर घेऊन 200 मीटर धावावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी 2 मिनिट 10 सेकंड टाईम भेटणार आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने ही लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न हे 100 झाले। ठीक आहे, आणि 25 प्रश्न हे गणिताचे विचारले जाणार आहे, 25 प्रश्न हे इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे। तर 150 मार्काचा टोटल हा पेपर असणार आहे आणि 150 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर असणार आहे तर 150 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंट्याचा तुम्हाला टाईम भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। मी पुस्तकं तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली जे विद्यार्थी मित्रांनो टॅग केले आहे, तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली तुम्हाला लाईकचं ऑप्शन दिसत असेल, लाईकच्या ऑप्शनच्या बाजूने जे एक जे विद्यार्थी मित्रांनो शॉपचं ऑप्शन आहे, तर त्या शॉपच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जे AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स या भरतीचे मी पुस्तकं या ठिकाणी दिलेले आहे, तर इथूनच पुस्तकं तुम्ही ऑर्डर करून घ्या। इथूनच तुम्ही ते पुस्तक ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी ऑर्डर करू शकता। ठीक आहे, तर चांगले पुस्तक आहे, सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। हे पुस्तक घेताना तर नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहेत त्यांचं। ठीक आहे, तर या व्हिडिओ खालीच मी पुस्तकं टाकलेले आहे, तर ज्यांना सुद्धा घ्यायचे असेल तर तुम्ही इथूनच ऑर्डर करून घ्या। ठीक आहे, तर चांगले पुस्तकं टाकले मी, हे जे तुम्हाला यामधलं आवडते ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। ठीक आहे, चांगले पुस्तकं या ठिकाणी दिलेले आहे। तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की आता तुमचं ग्राउंड सुद्धा असणार आहे आणि ग्राउंड झाल्यावर तुमचं लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे। ठीक आहे, तर आतापासून जे सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे तरी आतापासून सेल्फ स्टडी चालू ठेवा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा। मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो की AOC आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सची भरती निघणार आहे, तर मी कोण सांगत आलो की तुमचाच या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, तुमचीच तयारी झाली पाहिजे, चांगली तुमचा अभ्यास तयारी झाली, तुमचं सिलेक्शन होणार आहे, तुमच्यासाठीच मी अगोदर सांगत असतो की तुम्हाला की हे भरती निघणार आहे म्हणून। ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।